नमस्कार मंडळी. 2025 आता संपलं, तर म्हटलं वर्षाची सुरुवात कुठून करावं. तर विदर्भातल्या लोकांसाठी वर्षाची सुरुवात म्हणजे एकच ठिकाण असते, ते म्हणजे कोणतं? आपलं गजानन महाराजचं शेगाव. शेगावात पोचल्याबरोबर आम्हाला आमचा जीन घ्यायला आला स्टेशनवर. म्हणे हुकुम मेरे आका. मी म्हटलं हे पार्थ रथ मंदिर की तरफ बढाव. तर मंदिरात न जाता आम्ही आलो भक्तिधाममध्ये, कारण की आम्हाला करायची होती रूम. आणि रूम बुक करायसाठी इथं लंबी लाईन लागली होती. इथं एका रूमचं भाडं 300 रुपये आहे फक्त. आणि 300 रुपयात तुम्हाला एवढी स्वच्छ रूम आणि एवढी व्यवस्था कोणत्याच संस्थांमध्ये पाहायला भेटणार. रूममध्ये आल्याबरोबर सगळ्याचा विचार झाला की पहिले आपण जेवण करू. माझं ठीक आहे, कारण की आम्हाला भुका लई वेळच्या लागल्या होत्या. तर आम्ही सरळ गेलो जेवण करायला. आणि इच्छासारखी जेवणाची व्यवस्था पुऱ्या जगात तुम्हाला कुठं पाहायला भेटणार नाही. 10-15 मिनटं लाईनमध्ये लागून शेवटी आमच्या हाती भेटलं ताट. एवढं रुचकर जेवण जेवल्यानंतर आम्हाला जायचं होतं भक्तिनिवासमध्ये, कारण की तयाऱ्या करून आम्हाला वापस दर्शनाला यायचं होतं. आणि शेगाव संस्थानचं नाव भारतातच नाही तर पुऱ्या जगात शिस्त आणि स्वच्छतेसाठी ओळखले जाते. इथं जेवढे सेवेदारी सेवा देतात, हे इथं महिन्याचे 5 दिवस ठरलेले राहतात की महिन्याचे 5 दिवस सेवा द्यायची. इथं आपणही सेवा देऊ शकतो, पण त्यासाठी नंबर लावा लागते. नंबर लागायला 1-1 वर्षसुद्धा लागते. माऊलीच्या दर्शनाला आम्हाला फार 30 मिनिटं लागले. दर्शन घेऊन आम्ही निघालो वापस जाता मी घेतलं सूर्यफूल विकत, कारण मी पैसे खर्च करायला कधीच मागं पुढं पाहत नाही. शेवटी माणूस कमावून कोणासाठी राहिला. त्यानंतर पेलो आम्ही चहा. पैसे खर्च करायची लिमिट नाही आहे आपल्याजवळ. चहा झाल्यावर गेलो पान खायला. असं करता करता मी माझ्या स्वतःवरच 30 रुपये खर्च करून टाकले. तरी मला काहीच फरक पडत नाही, कारण माणूस कमावून कोणासाठी राहिला. शेवटी बकरीसारखे पानं खाऊन आम्ही आलो वर झोपाले, कारण आम्हाला सकाळी 5 वाजता दर्शनाला जायचं होतं. ते दर्शन तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तोपर्यंत फॉलो करून घ्या. जय गजानन.